नमस्कार. आयु संभाजी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. आजचा जो आपला महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे रशिया आणि युक्रेन वाद. आणि आता प्रत्येक न्यूज चॅनलवर आपण पाहतच आहात की प्रत्येक न्यूज चॅनलवर एक बातमी खूप जास्त पसरलेली आहे युद्धाची. आणि कसं असते की प्रत्येकाला काहीतरी वेगळी बातमी पाहणं आवडते आणि न्यूज चॅनलवाल्यांना सुद्धा वेगळी बातमी दाखवणं आवडते, कारण त्यांचं TRP वाढते. आणि प्रत्येकजण आता नेटफ्लिक्सवरचे चित्रपट, त्याच्यानंतर आणखी काय TV वरचे चित्रपट किंवा टॉकीजमधले चित्रपट पाहू सगळे बोर झालेले होते, नवीन काही बातमी नव्हती, म्हणून एक युद्धाची बातमी जे समोर आली ते युद्धाची बातमी सर्व अतिशय उत्सुकतेने वगैरे पाहू लागले. पण एक तुम्हाला सांगतो की युद्धाची बातमी आपण जेवढे उत्सुकतेने पाहतो, पण ज्या लोकांचे प्रत्यक्ष परिवार त्या युद्धामध्ये समाविष्ट असतात त्यांच्यावर सध्या कोणती वेळ आलेली असेल किंवा त्यांच्यावर कोणती परिस्थिती असेल की अशी बातमी पाहताना ही परिस्थिती आपण जाणून घ्यायला हवी. गलवान खोऱ्यात जेव्हा चीनने भारताला धमकी दिली होती गलवान खोऱ्यात हल्ल्याची, तर तेव्हा गलवान खोऱ्यात ज्यांचे नातेवाईक बॉर्डरवर होते, ज्यांचे नातेवाईक सैनिकांमध्ये होते, त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल, त्यांच्या मनात कोणती काळजी असेल, ते काळजी खरंच लक्षात घ्या. म्हणजे फक्त युद्धाच्या बातम्या आल्या मजेशीरपणे पहा आणि त्यावर काही कमेंट द्या, हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. तर प्रश्न असा आहे की युद्ध हे कोणासाठीच योग्य नसते. सध्या रशियासाठी युद्ध योग्य नाही आणि युक्रेनसाठी योग्य युद्ध नाही. तर सध्या हे युद्ध कोणत्या गोष्टीसाठी योग्य नाही. पण हे युद्ध घडलं कसं, या युद्धाची पार्श्वभूमी काय आहे, अमेरिकेची याच्यामध्ये भूमिका काय आहे किंवा नाटोची यामध्ये भूमिका काय आहे, आणि अचानक रशियाने युक्रेनवर युद्ध कसं काय केले आणि युद्धाची परिस्थिती कशी काय निर्माण झाली, यावर आपण थोडंफार बोलणार आहे. त्याआधी थोडाफार इतिहास पाहू आणि इतिहासावर हळूहळू बोलत जाऊ. आणि अचानक अमेरिकेसारखा देश की जो देश कोणत्याही कंट्रीज म्हणजे आता अफगाणिस्तान जेव्हा तालिबानच्या ताब्यात चालला होता तेव्हा एका मिनिटात अफगाणिस्तान बॉयकॉट केला. कोणा केला? अमेरिकेने केला. आणि असे देश की जे खरंच कोणत्याही बुडत्या देशाला सोडून जातात, ते देश कसे काय या युद्धात समोर आलेले आहेत. आता जो बायडेनने काही दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं, 1-2 दिवसापूर्वी, की रशियाच्या जवळचे जे छोटे देश आहेत ते छोटे देश त्यांना नाटो संरक्षण देणार आहे आणि आम्ही त्यांच्याकरिता आमची संरक्षण नीती बदलणार आहे, कारण आम्हाला त्या देशाची काळजी आहे. तर अमेरिकेसारख्या देशाने असे वक्तव्य खरंच करू नये. त्यांना पुण्या देशाची काळजी आहे आपल्याला समजतेच. अफगाणिस्तान आता बुलढार आला होता, तालिबानांनी दुसऱ्या दिवशी सोडल्याबरोबर राज्य केले, तेव्हा हे तिथून पळून गेले. सिरियात अमेरिकेने काय केले किंवा लिबियामध्ये अमेरिकेने काय केले हे संपूर्ण जगासमोर आहे. तर अमेरिकेने राजकारण खेळणे तर बंदच करावे, कारण राजकारण आता संपूर्ण जगासमोर पसरवलं जात आहे. तर मग आता रशिया आणि युक्रेन वादावर आपण बोलणार आहे की रशिया आणि युक्रेन वाद कसा काय घडला. तर पहा, पहिल्या महायुद्धानंतर 1914 ते 1918 दरम्यान जे पहिलं महायुद्ध सुरू होतं, त्या पहिल्या महायुद्धानंतर USSR मीन्स सोव्हिएत संघ, हा सोव्हिएत संघ एक सर्वात मोठा साम्यवादी देश म्हणून समोर आला. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर USSR म्हणजे सोव्हिएत संघ एक जागतिक महासत्ता म्हणजेच एक सर्वात मोठा राजनीतिक संघ म्हणून समोर आला. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि रशियामध्ये एक शीत युद्धाप्रमाणे पेटलं गेलं आणि त्याच्यानंतर यांच्यामध्ये चळावळ सुरू झाली. 1980 पर्यंत सोव्हिएत संघ हा सर्वात मोठा एक राजकीय संघ म्हणून संपूर्ण जगासमोर एक मिसाल म्हणून उभा होता. 1980 नंतर या देशामध्ये काही आर्थिक अडचणी सुरू झाल्या आणि आर्थिक अडचणी सुरू होता शेवटी 1991 मध्ये सोव्हिएत संघाचं विभाजन झालं आणि सोव्हिएत संघाचं विभाजन होऊन लहान देश तयार झाले. सध्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आहेत आणि रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव आहेत आणि सध्या रशियाची राजधानी मॉस्को ही आहे. रशियाला खूप मोठ्या देशांच्या सीमा लागलेल्या आहेत आणि जवळपास ज्या देशांच्या सीमा रशियाला लागलेल्या आहेत त्यापैकी मोजकेच जर देश सोडले तर खूप देश हे नाटोचे सदस्य झालेले आहेत. ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण रशियाला लागलेल्या देशांच्या सीमा एक वेळा निरीक्षण करून सांगतो. ते रशियाला लागलेल्या देशांच्या सीमा आहेत. सुरुवातीला आपल्याला घ्यावा लागणार नॉर्वे, त्याच्यानंतर फिनलँड, त्याच्यानंतर एस्टोनिया, लात्विया, लिथुआनिया, पोलंड, बेलारूस, युक्रेन, जॉर्जिया, अझरबैजान, कझाकिस्तान, चीन, मंगोलिया आणि उत्तर कोरिया या देशांच्या सीमा रशियाला लागलेल्या आहेत. आता रशिया आणि युक्रेन वाद कसा पेटला आणि रशिया आणि युक्रेन वाद कसा काय झाला, तर युक्रेन हा रशियाचा भाग होता आणि रशिया आणि युक्रेन हे वेगळे नाहीत आणि रशिया आणि युक्रेनची एकच सांस्कृतिक जळणघळण ठेव आहे असं आत्ताच 2021 मध्ये वक्तव्य व्लादिमीर पुतीन
जे रशियाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी केलं होतं. तर प्रश्न आता असा आहे की हा वाद कसा पेटला. तर रशिया युक्रेनला वेगळं मानत नाही. रशिया असं मानते की युक्रेन हे आमचाच एक मित्र सहकारी देश आहे. आमच्या दोघांची संस्कृती एकच आहे, सांस्कृतिक महोत्सव एकच आहेत, लोकही एकच आहेत, इथपर्यंत रशियाचा भाव आहे आणि तोच भाव युक्रेनचा सुद्धा आहे. आता युक्रेन काय तर युक्रेनचे दोन भाग आहेत, एका ईस्टर्न युक्रेन आणि एका वेस्टर्न युक्रेन. ईस्टर्न युक्रेन जर पाहिला तर आपण जर संपूर्ण युक्रेनचा विचार केला तर युक्रेनमध्ये 30% लोक हे प्रो रशियन आहेत, म्हणजे जे रशियाला मानतात, रशियाच्या धर्मभावावर विश्वास ठेवतात आणि रशियाच्या सत्तेला सुद्धा मानतात. आता याचे जे दोन भाग आहेत, ईस्टर्न युक्रेन आणि वेस्टर्न युक्रेन, या ईस्टर्न युक्रेनमध्ये प्रो रशियन लोक जास्त आहेत, त्यांची आबादी जास्त आहे. आणि त्याच्यानंतर जो वेस्टर्न युक्रेन आहे त्याच्यामध्ये नेटिव्ह लोक जास्त आहेत, जे मूळचे युक्रेनमधले आहेत. आणि ज्याप्रमाणे आपण ईस्टर्न युक्रेनकडून वेस्टर्न युक्रेनकडे जातो त्याप्रमाणे प्रो रशियन लोकांची लोकसंख्या कमी कमी होत जाते. तर आता आपण याच गोष्टीवर बोलणार आहोत. आता या गोष्टीवर बोलणारा सुरुवात करताना आपण युक्रेनबद्दल सुद्धा थोडीशी माहिती पाहू. युक्रेनची राजधानी क्यू आहे. युक्रेनची राजधानी क्यू आणि युक्रेनचे सध्याचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत जेलेन्स्की, तर हे जे राष्ट्राध्यक्ष आहेत हे राष्ट्राध्यक्ष युक्रेनचे चौथे राष्ट्राध्यक्ष सध्या आहेत. आणि युक्रेनची सध्याची राज्यभाषा कोणती आहे तर युक्रेनची सध्याची राष्ट्रभाषा आहे युक्रेनियाई. आणि हे जे युक्रेनबद्दल आपण बोलू. रशिया आणि युक्रेनचे सांस्कृतिक संबंध म्हणा किंवा सामाजिक संबंध म्हणा, राजनैतिक संबंध म्हणा, खूप चांगल्या प्रमाणे त्यांची जळणघळण झालेली आहे. रशिया आणि युक्रेन एकच आहे आणि रशियाचा खूप चांगला मित्र म्हणजे युक्रेन. आणि याच मित्रत्वाचं प्रतीक म्हणजे आपल्याला सर्वांना NPT माहीत आहे. आता NPT मीन्स काय तर NPT मीन्स नॉन प्रॉलिफरेशन ट्रिटी, म्हणजे NPT, नॉन प्रॉलिफरेशन ट्रिटी म्हणजे NPT कधी अस्तित्वात आली तर 1 जुलै, म्हणजे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करू आलो की युक्रेन रशियाचा किती चांगला मित्र आहे किंवा राजनैतिक संबंध ठेवते. तर 1 जुलै 1968ला ही NPT अस्तित्वात आली. आणि या NPT नुसार सध्या NPT सदस्य 190 देश आहेत. आणि 190 देशांपैकी 5 सदस्य असे आहेत की ज्यांच्याजवळ अणुबॉम्ब आहे आणि 5 सदस्य असे नाही आहेत की ज्यांच्याजवळही अणुबॉम्ब आहे, त्यामध्ये भारत आहे. आणि या 5 सदस्यांमध्ये अमेरिका आणि रशिया सुद्धा आहे, फ्रान्स सुद्धा आहे की ज्यांच्याजवळ अणुबॉम्ब आहे. तर आता प्रश्न असा आहे की या NPTचा भारत सदस्य नाही आहे, कारण भारतासोबत खूप मोठा दुजाभाव झालेला आहे. हा जो NPT करार आहे, जे ट्रिटी आहे, त्याची साईन झालेली होती 1 जुलै 1968. आणि या NPT करारानुसार असं सांगितलं गेलं होतं की 1 जानेवारी 1967च्या पूर्वी ज्या देशांनी अणुबॉम्ब किंवा त्याच्या चाचण्या घेतलेल्या आहेत त्या देशांना त्या अणुबॉम्ब आणि त्या चाचण्यांना ग्राह्य मानलं गेलं. परंतु भारताची पहिली आण्विक चाचणी 1974 मध्ये झाली, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. म्हणून भारत NPTचा सदस्य होऊ शकला नव्हता, हे सुद्धा आपल्याला चांगलंच ठाऊक आहे. तर आता NPT आणि युक्रेन आणि रशिया याचा संबंध काय तर युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये इतके चांगले संबंध मैत्रीचे होते आणि युक्रेन सुद्धा रशियाचा एक भाग होता. परंतु 24 ऑगस्ट 1991ला युक्रेन रशियामधून स्वतंत्र झाला, गणतंत्र बनला. आणि युक्रेन हा तरीही सुद्धा रशियाच्याच म्हणण्यावर, रशियाच्याच इशाऱ्यावर युक्रेनची सरकार चालत होती. मग प्रश्न कुठं उद्भवला 1996 मध्ये याच संबंधाला आणखी दृढ बनवत युक्रेनने NPT नुसार रशियाला संपूर्ण हतियार देऊन टाकले. संपूर्ण आण्विक शस्त्रे हे रशियाला देऊन टाकली युक्रेनने. आणि इतके चांगले संबंध असून सुद्धा काय झालं की इतक्या मोठी कटुता या राजनैतिक संबंधामध्ये आली. आता पुढच्या गोष्टीवर बोलतो मी, पुढच्या गोष्टीवर तुमचं लक्ष केंद्रित करतो. ते गोष्ट म्हणजे अशी की संपूर्ण विश्वामध्ये एक प्रचिती आहे रशियाची. ती प्रचिती म्हणजे अशी, संपूर्ण युरोपियन कंट्रीजला जितका नॅचरल गॅस मिळतो त्याच्यापैकी 30% नॅचरल गॅस रशिया देतो. मी आकडा सांगतो, 30% नॅचरल गॅस रशिया पुरवतो. आणि रशिया काय करते, त्याच्या जवळजवळचे जे छोटे मोठे देश आहेत त्या देशांमध्ये रशियाने काय केलेलं आहे, छोट्या मोठ्या पाईपलाईन टाकलेल्या आहेत. आणि त्या पाईपलाईनच्या भरोशावरच रशिया हा उत्पादित केलेला नॅचरल गॅस बाकीच्या युरोपियन कंट्रीजमध्ये पोहोचवते. आणि ह्या पाईपलाईन ज्या ज्या देशामध्ये आहेत त्या देशांना त्या पाईपलाईनचा रेंट सुद्धा मिळते. आणि त्या रेंटवरून त्या लहान लहान देशांची कमाई होते. हा रशियाचा एक मोठा उद्योग आहे. तर मग काय झालं की युक्रेनचे आणि रशियाचे राजनैतिक संबंध खूप चांगले होते,
दृढ होते, सांस्कृतिक संबंध सुद्धा योग्य होते. पण झालं काय 2013 पासून या संबंधामध्ये कटुता येणं सुरू झालं, म्हणजे जे संबंध बिघडले सुरू झाले. आता संबंध पहिल्या एका गोष्टीने बिघडतात, ते म्हणजे राजस्व. काय राजस्वाची अडचण आली तर रशियाच्या पाईपलाईन नॅचरल गॅसच्या युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात होत्या आणि युक्रेनवर जवळपास रशियाचं राज्य नसलं तरी अप्रत्यक्ष रशियाच युक्रेनला चालवतो असं राजनैतिक दृष्टिकोनातून समजते. त्याचे मी काही दाखले आणि पुरावे देतो. दाखले आणि पुरावे देताना एका गोष्टीचा उल्लेख करतो, ती गोष्ट म्हणजे अशी की 2013 पर्यंत हे संबंध चांगले होते. 2013 मध्ये एक अचानक घटना घडली. ती घटना म्हणजे अशी घडली की युक्रेनने रशियाच्या ज्या नॅचरल गॅसचे युक्रेन मोफत डिस्ट्रीब्युशन करत होता, म्हणजे इतर युरोपियन कंट्रीजना पुरवत होता स्वतःच्या देशाच्या मार्गे, एकदम युक्रेनने मागणी करून टाकली की तुम्ही आता आम्हाला याचे पैसे द्यावेत. आणि ते मागणी कमी जास्त नव्हती, ते मागणी पर इयर 33 अरब डॉलर इतकी होती की आपण आम्हाला पर इयर 33 अरब डॉलर द्यावे तर आम्ही हा गॅस पाईपलाईन युरोपला पुरवू दे. चला, हे पहिली कटोता आली. 2014 मध्ये मिस्टर व्हिक्टर नावाचे एक राष्ट्राध्यक्ष होते युक्रेनचे. त्यांनी काय केलं, त्यांना आमंत्रित केलं गेलं, कारण युरोपियन कंट्रीज आणि अमेरिका हे खूप मोठ्या प्रमाणात रशिया सोबत ज्या देशांचे संबंध आहेत त्यांना तोडण्याच्या प्रयत्नात आहे. याचंही मी राजकारण आपल्याला पुढे सांगतो. 2014 मध्ये त्यांना आमंत्रित केलं गेलं. व्हिक्टर यांना आमंत्रित केल्यावर युरोपियन कंट्रीने त्यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला की आपण सर्व युरोपियन फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये समाविष्ट व्हावं. आणि युक्रेनचे जे पंतप्रधान होते तेव्हाचे युक्रेनचे जे राष्ट्राध्यक्ष होते, त्या राष्ट्राध्यक्षाचं नाव होतं व्हिक्टर. त्यांनी हा प्रस्ताव नाकारला आणि प्रस्ताव नाकारल्याबरोबर जसे ते देशामध्ये परत आले, त्यांच्या विरुद्ध तिथल्या नेटिव्ह लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी, नारेबाजी, प्रदर्शनं सुरू केले की त्यांना शेवटी आपल्या जीवाच्या आकांतानं जीव वाचत देश सोडून परत जावं लागलं आणि रशियामध्ये शरण घ्यावी लागली. ते प्रो रशियन होते, त्यांच्यामुळे त्यांना सहजरित्या रशियामध्ये शरण मिळाली. म्हणजेच आता 2014 नंतर जे युक्रेनमध्ये प्रत्येक जो राष्ट्राध्यक्ष आला, त्या राष्ट्राध्यक्षाला, हे राजकीय पक्षाला हे कळून चुकलं होतं की आपण युक्रेनच्या विरुद्ध जाणे आणि रशियाची बाजू घेणे चुकीची राहील, म्हणजे आपण आपल्या देशाची बाजू घेणे योग्य राहील. आणि सध्या जे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत, झेलेन्स्की, जे 4थ्या क्रमांकाचे आहेत, त्यांना सुद्धा हे कळून चुकलेलं असणारच. मग काय झालं की मग रशियन, आता त्या देशामध्ये 2 गट पडले गेले. त्या देशामध्ये 2 गट पडले गेले. एक गट म्हणजे प्रो रशियन लोकांचा आणि एक गट म्हणजे जे नेटिव्ह होते, मूळचे युक्रेनचे होते त्या लोकांचा. आणि प्रत्येक ठिकाणी या देशामध्ये 2 गटांचा वाद चालूच असतो. तो म्हणजे असा की नेटिव्ह लोक आणि प्रो रशियन लोक. प्रो रशियन लोकांचं म्हणणं असं असते की युक्रेनमध्ये आम्हाला सवलती मिळत नाही, किंवा नेटिव्ह लोकांचं म्हणणं असं असते की प्रो रशियन लोकांपेक्षा आम्हाला सवलती कमी आहेत, कारण रशियाचा जास्त वर्चस्व आहे युक्रेनवर. मग आता पुढचं हे तुम्हाला मी पूर्ण हिस्ट्री सांगितली. मग आता कारण काय नेमकं घडलं, इतकं मोठं कारण कसं काय घडलं, तर कारण असं घडलं की अमेरिका आणि इतर ज्या नाटोच्या कंट्री आहेत, ह्या नाटोच्या कंट्रींनी जे नाटोबद्दल आपण आता थोडीफार माहिती पाहू की या नाटो म्हणजे आताच जे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत, त्या रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना जेव्हा विचारपूस केली गेली की आपण युक्रेनवर हल्ला कसा काय केला, काय कारण होते, ते या हल्ला करण्याचं त्यांनी कोणतंच कारण युक्रेनशी जोडलं नाही. महत्वाच्या 2 अटी सांगितल्या. पहिली अट अशी होती की नाटोनं हस्तक्षेप बंद करावा, आणि अमेरिका आणि नाटो या 2च अटी रशियानं ठेवल्या आणि हल्ला बंद करायचा कबूल केलं. तर प्रश्न असा आहे की आता मग नाटो आणि अमेरिका बाजूला ठेवले आणि युक्रेन काय, तर युक्रेनला बली का बकरा असंही म्हटलं तरी चालते. तर युक्रेन एक प्रकारे बलीचा बकरा बनलेला आहे. या युद्धामध्ये युक्रेनला एक प्रकारचं हतियार म्हणून यूज केलं जात आहे, त्याच्यावर मी बोलतो. तर आता आपण नाटोपासून सुरुवात करू. नाटोची स्थापना 4 एप्रिल 1949 रोजी झाली. जेव्हा याची स्थापना आली तेव्हा हे सदस्य देश फक्त 11 होते आणि हळूहळू यांनी संपूर्ण सदस्य देश जमा केले आणि संपूर्ण सदस्य देश जमा करून त्यांनी आता नाटो 30 राष्ट्रांचा समूह बनवला. त्याच्यापैकी जे 28 राष्ट्र आहेत ते युरोपियन कंट्रीज आहेत आणि 2 जे आहेत ते नॉर्थ अमेरिकन कंट्रीज आहेत. आता प्रश्न कसा आहे की या नाटोची स्थापना कशासाठी झाली, तर नाटोची स्थापना हे 2ऱ्या महायुद्धानंतर
जे नाटोमध्ये समाविष्ट होतील त्या देशांना सिक्युअर करायसाठी झाली असं म्हटलं जाते. पण मी असं म्हणतो की नाटोची स्थापना हे रशियाच्या विरुद्ध रणनीती तयार करण्यासाठी झाली असंही म्हटल्यास काही हरकत नाही. कारण नाटोचे पोलंड झाला किंवा बाकीचे जे सदस्य देश झाले नाटोचे, ते सर्वच्या सर्व हे रशियन बॉर्डरवरचे आहेत. आणि नाटो एक अशी संघटना आहे की ज्याच्यामध्ये नाटो कधीच नेपाळसारख्या देशांना समाविष्ट करणार नाही. कारण का बरं करणार नाही? कारण महत्त्वाचं म्हणजे की नाटो कोणाला समाविष्ट करते की जे देश रशियाच्या सीमेवर आहेत. आता रशियाच्या सीमेवर असताना नाटोचा उद्देश काय आहे? नाटोचा उद्देश असा आहे की रशियाला एक तगडी टक्कर देण्यासाठी आपण रशियन कंट्रीज जवळचे जे छोटे छोटे देश आहेत ते नाटोमध्ये समाविष्ट करून घ्यायचे. आणि नाटोचं प्रोपोगंडा काय की नाटोच्या एका कोणत्याही देशावर जर हल्ला झाला तर सर्व देश एकत्र होऊन त्या देशावर हल्ला करतील. म्हणून या ज्या छोट्या रशियाजवळच्या कंट्रीज आहेत ह्या पटापट नाटोच्या सदस्य झाल्या. म्हणजे आतापर्यंत नाटोचे सदस्य हे 30 झाले. आता आपण पुढच्या गोष्टीवर बोलणार आहे. मग नाटोचा मुख्य उद्देश काय आहे? तर नाटोचा मुख्य उद्देश हा अमेरिकेला सिक्युअर करणे आहे. कारण अमेरिका आणि रशिया ह्या दोन मोठ्या कंट्रीज सध्या चळाओढीत आहेत. आणि अमेरिकेला याच्यापासून काय फायदा असणार नाटोपासून? तर अमेरिकेला नाटोपासून एकच फायदा असणार की तो म्हणजे असा की जर नाटोचे हे लहान जे राष्ट्र आहेत, नाटोचे एकसोबत एक्झरसाईज होतात, नाटोचे एकसोबत युद्धाभ्यास होतात, नाटोचे एकसोबत सर्व प्रकारच्या सैनिकी कवायती होतात, एकमेकांमध्ये मिसाईल हस्तांतरण सुद्धा होतात. मग या नाटोपर्यंत मिसाईल, नाटोचे जे सदस्य देश आहेत जे रशियाच्या बॉर्डरवरचे आहेत त्यांच्यापर्यंत मिसाईल प्रत्यक्ष अमेरिका पोहोचवणार आहे आणि ते मिसाईल रशियाच्या बॉर्डरवर तैनात करणार आहे. म्हणजे आपण जर म्हणतो की प्रत्यक्ष अमेरिका आणि रशियामध्ये युद्ध झालं, जरी रशियाजवळ सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहेत तरी रशियाला तेवढा वेळ लागणार नाही, अमेरिकेपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागणार. पण अमेरिका रशियाच्या बॉर्डर आहे, त्यांनी जर सुपरसॉनिक क्षेपणास्त्राचा उपयोग नाही तर सुद्धा केला जरी नाही तरी ते लवकरच रशियावर हल्ले करू शकतील. म्हणजे रशियाच्या आधी हल्ला अमेरिकेचा होणार आणि रशियाला खूप मोठी क्षती पोचणार, असाच अमेरिकेचा उद्देश या नाटोमधून दिसतो. आता प्रश्न असा आहे की काय झालं की बाबा 2014 नंतर किंवा आताचा आपण 14 नंतर जरी युक्रेनने रशियासोबत संबंध कमी केले आणि आताचा जर कालखंड पाहिला तर युक्रेनने रशियासोबत जवळपास संबंध तोडले आणि युक्रेनने इंटरेस्ट दाखवला कशात? नाटोमध्ये समाविष्ट होण्यात. आणि तेच मुख्य कारण ठरलं या युद्धाचं. कारण रशियाने युक्रेनला एक ऑफर दिली होती की आपण युरोपियन फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये जर समाविष्ट होत नसाल तर आपण युरेशियन युनियन फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये समाविष्ट व्हा. परंतु युक्रेनने ते ऑफर धुळकावून लावली. म्हणजे रशियाच्या मनात तयार झालं की आता सरळ युक्रेन नाटोकडे वळणार आहे. आणि युक्रेन जर नाटोकडे वळला तर युक्रेनमध्ये ज्या गॅस पाईपलाईन आहेत किंवा युक्रेन अतिशय जवळ आहे रशियाच्या आणि युक्रेनचा जो ईस्टर्न एरिया आहे तो पूर्णच्या पूर्ण रशियाच्या सीमेला लागतो. आणि युक्रेनची रशियासोबत सीमा किती आहे? तर युक्रेनची रशियासोबत सीमा आहे 2295.04 किलोमीटर. आणि हे वादग्रस्त सीमा आहे. आणि या वादग्रस्त सीमे जर युक्रेन नाटो सदस्य झाला तर अमेरिका या सीमेपर्यंत मिसाईल पोहोचू शकणार, हा अमेरिकेचा उद्देश आहे. आणि अमेरिका त्याच्यातल्या त्याच्यातच एक डोळे बंद करून मांजर दूध पिते त्याप्रमाणे सध्या हे परिस्थिती हाताळत आहे. कशाची? या युद्धाची. तर अशा प्रकारे हा पूर्ण इतिहास या युद्धाचा सांगता येते. शेवटी काय झालं की बा आता युक्रेन पूर्णच्या पूर्ण झुकला गेलेला आहे. कशाकडे? तर युक्रेन झुकलेला आहे नाटोकडे. म्हणून दुसरा कोणताच पर्याय उरलेला शिल्लक नव्हता रशियाकडे. म्हणून रशियाने युक्रेनवर युद्ध केलं. युक्रेनमधल्या निष्पाप लोकांचा, सैनिकांचा बळी चाललेला आहे. ज्याप्रमाणे युक्रेनमध्ये क्षती पोचली गेलेली आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात क्षती रशियामध्ये सुद्धा होत आहे. पण या सर्वांचा जो सूत्रधार आहे तो एकीकडे राहून आता गोष्टी करत आहे की बा आम्ही युद्ध शमवण्याचा प्रयत्न करू. पण हे तर असं झालं की बा एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की अमेरिका कुठंच हस्तक्षेप करत नाही. मोठ्या प्रमाणात अमेरिका हे परिस्थिती चिघळण्याचा प्रयत्न करते आहे. 1999 मध्ये जर अमेरिकेने ऑपरेशन विजय म्हणजे कारगिल युद्धात जर आपल्याला GPS दिलं असतं तर आपण ट्रॅक करू त्या दहशतवाद्यांना ठार मारलं असतं. पण 1999च्या युद्धामध्ये, कारगिल युद्धामध्ये अमेरिकेने आपल्याला GPS द्यायला सुद्धा नकार दिला होता. अशाच प्रकारे अमेरिका युद्ध चिघळून टाकते. लिबियामध्ये हेच केलं, सिरियामध्ये हेच केलं.
आता पुढची अमेरिकेची भूमिका का राहणार? कारण आता सध्या युद्ध पेटलेलं आहे. युक्रेनमधला कोणताच सैनिक, कोणताच व्यक्ती माघार घ्यायला तयार नाही. आजचीच बातमी आहे की युक्रेनची राजधानी क्यू शहराचे महापौर सुद्धा अमेरिकेच्या युक्रेनच्या सैनिकांच्या ड्रेस कोडमध्ये आता युद्धभूमीवर उतरलेले आहेत. आणि रशिया सुद्धा मागे हटायला तयार नाही आहे. आणि आजचीच बातमी आहे की बॉर्डर रोड जे रोड तयार करते, रोड कंपनी आहे युक्रेनची, त्यांनी सुद्धा पाट्या उलटवणं वगैरे वगैरे, म्हणजे सगळेच जे नागरिक आहेत युक्रेनचे ते आता प्रत्यक्ष युद्धामध्ये उतरलेले आहेत. आणि युक्रेन हा स्वाभिमानी देश असल्यामुळे तो मागे हटणार नाही आणि रशिया सुद्धा मागे हटणार नाही, कारण ते पोझिशन नाही. आता या घडामोडीवर काय आंतरराष्ट्रीय डावपेच खेळल्या जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर आता या डावपेचमध्ये जो निष्पाप लोकांचा बळी जात आहे तो सुद्धा प्रत्येक राष्ट्राने पाहणे आवश्यक आहे आणि हे युद्ध थांबवणे आवश्यक आहे. कारण आज जरी सहानुभूती दाखवू राहिलो अमेरिका की आम्ही युक्रेनकडून आहो, आम्ही असं, आपण त्या सहानुभूतीमध्ये मी तुमच्याशी आत्ताच बोललो की मांजर डोळे बंद करून दूध पित आहे, त्या प्रकारची हे परिस्थिती आहे. कारण भारताला सुद्धा युक्रेनची गरज होती UN स्थायी सदस्य बनण्यासाठी, सुरक्षा कमिटीचा. भारताला सुद्धा गरज होती युक्रेनची NPTचा सदस्य बनण्यासाठी. भारताला सुद्धा गरज होती युक्रेनची की युद्धाच्या वेळेस मध्यस्थी करण्याची. पण भारताने असा युक्रेनचा कधी फायदा नाही घेतला, तो आज अमेरिका घेऊ पाहत आहे. तर संपूर्ण जगाचं लक्ष या युद्धाकडे लागलेलं आहे. मी त्याबद्दल आपल्यासमोर छोटीशी माहिती सादर केली. धन्यवाद.